जे आहे ते आपण या लेवलला डिलिव्हर करू शकलोय. सुरुवात मॅट्रिक्सची झाली होती 11वी-12वी पासून ऍक्च्युअली, आणि 11वी-12वीच्या प्रवासामध्ये आम्हाला असं जाणवलं की मुलांचा बेस जो आहे तो कच्चा राहतोय. 8वी 9वी 10वीतनं खूप शिकून येत नाही, 11वीला आम्हाला जड पडू लागल्या गोष्टी, त्यांना शिकवणं थोडंसं टफ पडतंय. सो त्यामुळे आम्ही कुठेतरी डिसिजन्स घेतले की 8th and 10th आपण सुरू करूया, सो दॅट आपल्याला त्यांचे बेसिक्स आणि कन्सेप्ट जे आहेत ते जास्त छान क्लिअर करता येते. तो हा डोक्यात विषय ठेवून आम्ही 8वी 9वी 10वी सुरुवात केली. म्हणजे लिटरली निगडीला, शाहूनगरला, रावेतला, चिंचवडला 1, 2, 3 विद्यार्थ्यांवरती जे टीचर्स आहेत मॅट्रिक्सचे त्यांनी 6-6, 7-7, 8-8 तास त्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे रिझल्ट जे आहेत ते चांगले आणले, आणि आजच्या डेटला आपण जवळपास हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय. सो हा एक आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. आणि मी या रिझल्टसाठी सगळ्यात पहिलं प्रथम त्या मुलांचं अभिवादन करतो, ज्या मुलांनी खरंच स्ट्रगल केलंय, कष्ट घेतले. पूर्ण हे वर्ष जे आहे ते मेहनत, डेडिकेशन आहे, विच हॅज प्रूव्ड द रिझल्ट. पण जसं आपल्याला पुष्कर सर म्हणाले किंवा निशांत सर म्हणाले की बिलो 90 इज नॉट अ बॅड स्कोर, हा खूप चांगला स्कोर आहे. पुष्कर सरांच्या उदाहरणावरून अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की the range he has covered from 38.5% to 78%, ती रेंज जी कव्हर केली ना, दॅट इज व्हॉट आय कॉल सक्सेस. तो सक्सेस या मुलांचा आपण नो डाऊट ह्यांचा स्ट्रगल जो आहे तो इथे आम्ही प्रूव्ह करू शकलो. आम्हाला सगळ्या टीमला ऍक्च्युअली, एस्पेशली अमोल सर, संकेत सर, ओके, संध्या मॅम, प्रवीण सर, या सगळ्या टीमला एक गोष्टीची खंत कंटिन्युअसली मनात आहे, आणि ही मी व्यक्त करू इच्छितो इथे की सर आपण 80 अबोवाल्यांचं फेलिसिटेशन करू शकत नाही आहोत. त्या मुलांना वाईट वाटेल ही गोष्ट जी आहे ती आम्हाला कायम बॉदर करते. बट द थिंग इज वी ऍक्च्युअली बिलीव्ह फ्रॉम आवर हार्ट दॅट यू पीपल आर ऑल्सो इक्विव्हलंट सक्सेसफुल. सो त्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया एकदा. खूप सुंदर प्रतिसाद दिला आहे तुम्ही सगळ्यांनी. आज हा क्राऊड जो आहे इथे, जेवढे तुम्ही सगळे जमलेले आहात, हा सपोर्ट, हे प्रेम आमच्याबरोबर सदैव लागू दे. दिस इज द एनर्जी वी गेट. मी या सगळ्या मुलांमधला 1% पॉझिटिव्हिटी, 1% सक्सेसचं क्रेडिट जे आहे ते आमच्याकडे, मॅट्रिक्सकडे घेतो. बाकी पूर्ण क्रेडिट जे आहे ते मुलांचं आणि पालकांचं आहे. ओके, टू बिलीव्ह अस, कीप ट्रस्टिंग अस, वी विल ट्राय. आणि ऍज आय सेड ऑलवेज की पॉझिटिव्ह गोष्टींबरोबर काही निगेटिव्ह गोष्टी पण येतात. तो मॅट्रिक्स ऑलवेज ट्राईज वन थिंग की कुठलीही गोष्ट जी आहे ती इग्नोर न करता वी ट्राय टू टेक केअर ऑफ ऑल द ओके फॅक्टर्स. असं होतं बऱ्याच वेळा की क्राऊड बरोबर मॅनेज होईल का, तर या सगळ्या गोष्टींवरती माझी टीम कंटिन्युअसली काम करत असते विथ पर्सनल अटेन्शन फॉर द स्टुडंट्स अँड विच हॅज प्रूव्ड इट. 11वी-12वी साठी जसं मगाशी अमोल सरांनी सांगितलं ते मी मिनिटात बोलतो आणि देन आय स्टॉप. 11वी-12वीचा मागच्या वर्षीचा रिझल्ट म्हणजे 2023चा सगळ्यात टफ एक्झामिनेशन मानली जात होती मागची एमएचटी सीईटीची, कारण की आता एमएचटी सीईटीची लेवल खूप जास्त वाढवलेली आहे त्यांनी इंजिनिअरिंगसाठीची महाराष्ट्राची. या टफेस्ट एक्झाम मध्ये आपले विद्यार्थी फॉर एक्झाम्पल 35 विद्यार्थ्यांनी 99% प्लस आणले होते मागच्या वर्षी. दिस वॉज द टफेस्ट एक्झामिनेशन कन्सिडर्ड इन एमएचटी सीईटी. पण या 35 वरती आम्ही थांबलो नाही. आम्हाला हा विचार आला की 35 स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, आपल्याला अजून कष्ट घेतले पाहिजे, 35 लेस. आता विचार करा की मॅट्रिक्सच्या कम्पॅरिझनमध्ये आमचे जर 35 विद्यार्थी जर त्या रेंजमध्ये पोहोचू शकतात, ओके, तर आम्ही अजून जर कष्ट घेतले तर अजून जास्त विद्यार्थी ऍड ऑन होतील. यावर्षी आमची इच्छा आहे, सगळे फिंगर्स क्रॉस्ड आहेत आमचे, कारण की आम्ही विश करतोय की आमचा 1 ते 2 विद्यार्थी असे ज्यांना 100% येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र टॉपर. बट अजून ती अश्युरिटी नाहीये, कारण की अजून रिझल्ट समोर त्यांचे मार्क्स आम्हाला कळालेले आहेत, पण ते महाराष्ट्रात टॉप आहेत का नाही हे पर्सेंटाईलवरून कळणार आहे, जे आता यू कॅन से विदिन 12 जूनच्या आतमध्ये तो रिझल्ट लागणार आहे. पण आय प्राऊडली से दॅट आम्ही ज्यांना आतापर्यंत शॉर्टलिस्ट केले असे जवळपास 70 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जे 99% वर डिझर्व करतात. सो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण असंच काहीतरी प्रोग्राम वगैरे अरेंज करूया. तो परत एकदा थँक्यू व्हेरी मच. ओके, वी वर नॉट व्हेरी प्रिपेअर्ड फॉर द स्पीचेस, पण आय थँक ऑल द मॅट्रिक्स टीम, ओके, टू वर्क व्हेरी हार्ड, बिकॉज हा वन मॅन जर्नी नाही आहे. ओके, मगाशी सर पण म्हणाले तसं की हा एफर्ट जो आहे तो हा जॉईंट एफर्ट आहे, विच इन्क्लूड्स द पेरेंट्स, विच इन्क्लूड्स द चिल्ड्रन, विच इन्क्लूड्स द टीचर्स,
आम्ही फक्त सोर्स आहोत, ओके, की ही गोष्ट आम्ही प्रोव्हाइड करू शकतोय. आणि मी म्हटलं तसं की ही पॉझिटिव्हिटी 1% जी मी बॉरो केली तुमच्याकडनं, मागून घेतली आहे, दिस पॉझिटिव्हिटी विल मेक अस वर्क और स्ट्राइव हार्ड मोर बेटर इन द नियर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच.